ही हेअरस्टाईल बघून वाटतंय ना की काहीतरी वेगळं केलंय मी, आणि हेअरस्टाईल शिकायची आहे ना साडीवर एकदम सिंपल आणि क्विक होण्यासाठी, पण ती अशी दिसली पाहिजे की काहीतरी वेगळं केलंय. सोबतच असं वाटलं पाहिजे की खूप छान हेअरस्टाईल केली आहे असं जर वाटलं पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की बघा. एकदम सोपी आहे, कारण मला स्वतःला हेअरस्टाईल करता येत नाही. मी काही मोठं अशी हेअरस्टाईल करू शकत नाही, मला नाहीच येत मुळात म्हणजे हेअरस्टाईल वगैरे करता. सो माझ्याकडून तुम्हाला खूप चांगल्या हेअरस्टाईल शिकायला मिळतील, कारण ज्या मुलीला येतच नसत नाही हेअरस्टाईल, ती जेव्हा मुलगी हेअरस्टाईल करायला सुरुवात करते किंवा ती काहीतरी छोटं छोटं दाखवते जेणेकरून ते छान दिसायला वाटतं ना, ते तुम्हाला खूप छान वाटेल. सो मेक शुअर हा व्हिडिओ पूर्ण बघून काढा, जेणेकरून तुम्हाला हेअरस्टाईल छान वाटेल आणि ह्या सणासुदीला तुम्ही हा मेकअप लुक देखील करू शकाल, सोबत हेअरस्टाईल करू शकाल. आणि हा मेकअप लुकचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे, आय बटन मध्ये लिंक देते, जाऊन बघायचा. छान व्हिडिओ आहे. सणासाठी मेकअप कसा करायचा असा हा लुक आहे. बघू शकता किती सुंदर असा हा लुक आलेला आहे. आणि सोबतच हेअरस्टाईल कशी करायची हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते, पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असेल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया आपल्या चला आता व्हिडिओकडे. सगळ्यात पहिलं काय करायचंय बरं, तर सगळ्यात पहिलं केस छान विंचरून घ्यायचे. आता केस कुठल्या फणीने विंचरायचे हे तुम्हाला देखील मी सांगते. इथे मी वापरतीये ही कडुलिंबाची फणी. आता ही जी कोंब आहे, ही जी फणी आहे ती बाजारामध्ये 100 रुपयाच्या आतमध्ये मिळते, जाऊन घ्या. ही काय करते माहिती आहे, तुमच्या हेअर ग्रोथला इम्प्रूव्ह करते छान, आणि तुमचे केस तुटण्यापासून वाचवते. सोबतच तुमचे केस छान होण्यासाठी, अजून सुंदर होण्यासाठी ही मदत करते. सो अशा प्रकारे आहे. काय करायचं त्याच्यानंतर मध्ये भांग पाडायचा, आणि त्यानंतर अशा प्रकारे जसं मी दाखवते ना तशा प्रकारे 3 सेशन घ्यायचे. बरोबर बोटाला मावतील एवढे 3 सेशन तुम्हाला घ्यायचे आहेत, आणि त्याचे 2 भाग करायचे आणि ते एकमेकांमध्ये अशा प्रकारे मागे मागे फिरवत जायचे. आपल्याला वेणी घालायची नाहीये, फक्त एकमेकांमध्ये ट्विस्ट करायचे, लाईक दॅट. जसं मी तुम्हाला दाखवलं तसं. एकदम सोपी सुंदर हेअरस्टाईल आहे ही. अजिबात ह्याच्यामध्ये काहीही असं मोठंसं नाही आहे, आणि प्रत्येकाला येणार ही हेअरस्टाईल. असं नाही की कोणाला येऊ शकत नाही, असं अजिबात नाही आहे. आणि थोडीशी मेसी हेअरस्टाईल तुम्हाला काही हवी असेल तर तुम्ही करू शकता. आता ही जी मी वेणी घातली ट्विस्ट करून, ती वेणी मी ह्या साईडला टाकली, कारण आपल्याला ह्या साईडचे केस पुन्हा विंचरून पाठी घ्यायचे आहेत. सो पुन्हा दुसरा सेक्शन घ्यायचा, मधला सेक्शन जो मिडल सेक्शन आहे तो घ्यायचा. सेम त्याला देखील ट्विस्ट करून घ्यायचा आहे, आणि तो देखील तिकडे मागे टाकून द्यायचा. सेम पुढचा सेक्शन घ्यायचा. तुम्हाला वाटत असेल की पुढे थोडे केस सोडून द्यावे, थोडेसे लाईक आपण थोडेसे केस काढतो ना बाहेर तसे काढावे, छान दिसतात ते, तुम्ही तसं देखील करू शकता. पण मला ते आवडत नाही, मला ते शोभत देखील नाहीत, म्हणून तसं मी काहीच करत नाही. ते सोडून मी सगळं करते. सो अशा प्रकारे करून घ्यायचं आणि आपलं काम झालं. हे ट्विस्ट करून झाल्यावरती मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते. आणि हा मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर हा हेअरस्टाईल केली, आवडली तर लाईक करा आणि मला सांगा कॉमेंट करून की हे हेअरस्टाईल मी खरंच तुम्हाला कशी वाटली. सोबतच मला ना अजिबात हेअरस्टाईल वगैरे काही करता येत नाही, तरी देखील मी तुमच्यासाठी ही हेअरस्टाईल घेऊन आलेली आहे. मी स्वतः शिकते काय नवीन, आणि तुम्हाला शिकवायला येते. सो अशा प्रकारे झाल्यानंतर ह्या ज्या हेअरस्टाईल्स आहेत की आपण जे हे केलंय त्याला आता आपण दुसऱ्या साईडने पण करून घेऊया. आणि त्यानंतर हे जे आहे त्याला मागे आपण अशा प्रकारे बन बांधूया. एखादा तुम्ही जो इलॅस्टिकचा रबर भेटतो तो घ्यायचा, मागे लावायचा, आणि त्यानंतर तुम्हाला इथे एखादा बो बांधायचा, लाईक एक पोनीटेल आपण बांधतो त्याला, तो बांधून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे जे आपण एका साईडला 3 आणि एका साईडला 3 असे पार्टिशन्स केलेले आहेत त्यांना आपण छानपैकी सिक्युअर पिनाने करून घ्यायचे. मागे केस पिनने, आपण हेअर पिनने त्याला सिक्युअर करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता मी पुढची स्टेप तुम्हाला सांगणार आहे. हे व्यवस्थित करून घ्या, आणि थोडंसं मेसी बनवण्यासाठी थोडंसं बाहेर निघू द्या, कारण ते निघालं तरच ते छान दिसतं आणि थोडंसं मेसी दिसतं. आपल्याला असं वाटतं जसं की आपण पार्लरवरून हेअरस्टाईल करून आलो आहे. मला माहिती आहे हे खूप काही छान वाटत नाही आहे, किंवा हे खूप काही असं मोठंसं नाही आहे, थोडंसं मेसी वाटतंय, पण आपल्याला तसंच मेसीच हवं होतं. सो म्हणून आपण ही हेअरस्टाईल केलेली आहे. कारण खूप मी जणींना बघितलेलं आहे जे मेसी हेअरस्टाईल करताना ती खरंच खूप सुंदर दिसते, आणि तशी देखील मला देखील आवडते. म्हणून मी ट्राय केलं की अशी हेअरस्टाईल आपण करून बघूया, जेणेकरून आपल्याला ती छान दिसेल. तर ह्या सगळ्यांना मी मागे पिनअप करून घेतलं. आता हे सगळे छान असे मागे पिनअप झाले की आता ही पोनीटेलचा आपल्याला बांधायचा आहे आंबाडा. पण आंबाडा आपण सेम त्याच पद्धतीने बांधणार आहोत जसं की आपण आता बांधलाय ना
तशाच पद्धतीने. म्हणजे कसं बरं तुम्हाला मी पुढे दाखवते, पण त्याआधी आता हे सिक्युअर करून घेतलंय. किती छान वाटतंय बघा, पुढची स्टाईल एकदम एकदम छान वाटते. आता बस आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारे पोनीटेल न घालता आपल्याला इथे आपण आता मी तुम्हाला दाखवते की मागे वळून काय करायचं. ह्या पोनीटेलचे 2 भाग सेक्शन करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्या 2 सेक्शनना पुन्हा एकदा एका सेक्शनला ट्विस्ट करायचे, सेम दुसऱ्या सेक्शनला ट्विस्ट करायचं आहे तुम्हाला. हे ट्विस्ट केलेले सेक्शन तुम्हाला पुन्हा एकमेकांमध्ये ट्विस्ट करायचे आहेत आणि लाईक वेणीसारखं करून तुम्हाला त्याचा आंबाडा क्रिएट करायचा आहे आणि तुम्हाला त्याचा पिन लावायचा आहे. आता पिन लावल्यावरती तिथे तुम्हाला एखादा गजरा किंवा एखादं तुमच्याजवळ जे काही अवेलेबल आहे ते तुम्ही तिथे माळू शकता. फुलं असतील, गुलाबाची वगैरे फुलं आहेत ते तुम्ही तिथे माळा. छान तुमची हेअरस्टाईल इथे तयार होते. सो अशा प्रकारे मी माझी हेअरस्टाईल तयार केली. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते बरं ही हेअरस्टाईल. ही हेअरस्टाईल तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. आहे की नाही एकदम सोपी हेअरस्टाईल, वाटली की नाही, आणि क्विक होते की नाही. कारण तुम्ही जर खरंच प्रो आहात ना हेअरस्टाईलमध्ये तर तुम्ही भारी करू शकता. पण जर तुम्हाला काही जमतच नाही हेअरस्टाईलमध्ये तर तुम्ही अशा प्रकारची थोडीशी मेसी मध्ये हेअरस्टाईल केलीत तर असं चक्क वाटतं की आपण पार्लरवाल्यांकडून हेअरस्टाईल करून आलोय किंवा छान आपण हेअरस्टाईल करू शकतो. खूप जणींना असा गैरसमज देखील होतो, गोड गैरसमज आहे हा. सो तुम्हाला देखील होईल. आणि हा प्लीज आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा, आवाज थोडासा बसलेला आहे, तब्येत ठीक नाहीये माझी. सो त्यामुळे आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील, साडीवरचे, मेकअप साठीचे किंवा नवीन नवीन मी हेअरस्टाईल घेऊन येत असते जे अशा लोकांसाठी ज्या लोकांना हेअरस्टाईल करता येत नाही, जसं की मी. सोबतच ज्यांना मेकअप करता येत नाही त्यांच्यासाठी देखील मी व्हिडिओ घेऊन असते. नक्की मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.